Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem number 7, धूळ पेरणी. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीची धूळ पेरणी ही कविता बघणार आहोत. ही जी कविता आहे ही कवी अशोक कौतिक कोळी या कवीने लिहिलेली आहे. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. तर चला आपण बघूया धूळ पेरणी. तर पहिले आपण धूळ पेरणी या शब्दाचा अर्थ जाणून घ्या. कवितेचं जे नाव आहे धूळ पेरणी. तर धूळ पेरणी म्हणजे पावसाळ्यात पाऊस पडण्याच्या आधी दाणे पेरले जातात आणि ही दाणे पेरण्याची प्रक्रिया म्हणजेच काय तर धूळ पेरणी. जी आपण पेरणी करतो ना, दाणे पेरतो शेतामध्ये, पेरणी जी चालते त्याला म्हणतात. तर आपल्याला माहिती आहे की शेतकरी शेती करतो आणि जेव्हा तो पेरणी करतो म्हणजेच पेरणी करतो, दाणे पेरतो, तेव्हा तो पावसाची खूप आतुरतेने वाट बघत असतो आणि जेव्हा त्याला पावसाळी ढग दिसतात तेव्हा खूप आनंद होतो. तो आनंद कवीने या कवितेत व्यक्त केला आहे. तसेच जर पाऊस नाही पडला तर त्याची जी अवस्था होते, त्याची जी मनामध्ये घालमेल चालू असते, ती सुद्धा कवीने या कवितेत या सांगितली आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. ऐका, म्हणा, वाचा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम ही कविता आपण वाचूयात. तुम्ही पण माझ्यासोबत वाचण्याचा प्रयत्न करा आणि मग नंतर आपण कवितेचा अर्थ बघूयात. ओके. असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला. येऊ नये कधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक, कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आलेले आभोट धूर दाटणीला, मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कानांना फुटले धुमारे. तर अशा प्रकारे सुंदर कविता लिहिली आहे कवी अशोक कौतिक कोळी यांनी. चला आता कवितेचा अर्थ बघूयात आपण. सर्वप्रथम पहिल्या 4 ओळी. असो बरकत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला. तर आता विद्यार्थी मित्रांनो, इथे बरकत हा शब्द आला आहे. बरकत म्हणजे काय? भरभराट. आणि झुरणीला म्हणजे तर मन व्याकुळ होणे. तर कवी आपल्याला इथे सांगत आहेत की पाऊस पडण्यापूर्वी जी मी धूळ पेरणी केलेली आहे तर तिच्यामधून काय तर पिकांची भरभराट होऊ दे, असं कवी इथे म्हणत आहेत. लागला मातीचा जीव झुरणीला. आणि आता काय झालंय तर पेरणी झालेली आहे आणि मातीसुद्धा व्याकुळ झालेली आहे. मातीचा जीवसुद्धा काय झुरणीला लागलेला आहे की या पिकांच्या प्रतीक्षेत मातीला पण वाटतंय की माझ्यातून आता पिकं वर येतील. त्याची ती काय करते, मातीसुद्धा वाट बघते आणि त्यासाठी तीसुद्धा काय झाली, व्याकुळ झाली आहे. ओके. नाव नेक्स्ट लाईन्स, पुढच्या ओळी बघूया. हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला. तर हिरवी पिसं म्हणजे इथे कवितेत असा अर्थ होतो की हिरवी पिकं. पिसं म्हणजे पक्ष्यांची जी पिसं असतात ती, पंखांची, पण इथे आपल्याला अर्थ घ्यायचा आहे हिरवी पिकं. ओके. नेक्स्ट ध्यास म्हणजेच काय, ओढ. ध्यास म्हणजे इथे ओढ आहे. आणि धरणी म्हणजे माती. टिपूर म्हणजे मोत्यासारखे दाणे. आणि मोरणीला म्हणजेच शेत जमीन इथे धरले कवीने. या कवितेत शेत जमिनीला उद्देशून मोरणी म्हटले आहे. ओके. तर इथे कवी सांगतात की शेत जमिनीला सुद्धा नव्या पिकांची ओढ लागली आहे. तर इथे मोरणीला आपल्या कवीने शेत जमीन म्हटले आहे. तसं मोरणी म्हणजेच काय, लांडोर, मोराची मादी, तिला आपण मोरणी म्हणतो, पण कवीने इथे कवितेत शेत जमिनीला मोरणी म्हटले आहे. तर इथे कवी या 4 ओळींमध्ये सांगत आहेत की शेत जमिनीला सुद्धा नव्या पिकांची ओढ लागली आहे. कंसातून येणाऱ्या टिपूर दाण्यांची ओढ जणू धरणीरूपी मोरणीला लागली आहे. जसं मोरणी आकाशातून येणाऱ्या पावसाची वाट बघत असतात, अगदी तसंच मातीसुद्धा तिच्यामधून येणाऱ्या पिकांची, या पिकांमधून येणाऱ्या कंसांची व कंसांमधून येणाऱ्या टिपूर मोत्यासारख्या दाण्यांची धरणी काय करत आहे, वाट बघत आहे. आणि धरणीला सुद्धा काय लागली तर आस लागली आहे. पुढच्या ओळी बघूया. येऊ नये कधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक. तर जाचक म्हणजे काय तर त्रासदायक. जाचक म्हणजे त्रासदायक. कासावीस होणे म्हणजे व्याकुळ होणे. आणि चातक म्हणजे काय तर तो एक
काल्पनिक पक्षी आहे. चातक हा एक काल्पनिक पक्षी आहे आणि हा फक्त पावसाचे थेंब पिऊन जगतो असा एक समज आहे. ओके, आता ओळींचा अर्थ बघूयात की पाऊस नसलेले असे त्रासदायक दिवस शेतकऱ्यांच्या वाट्याला कधी येऊ नये. शेतकरी खूप व्याकुळ झाला. म्हणजे काय होतं, पेरणी झालेली आहे आणि जर पाऊस नाही पडला तर शेतकरी काय होतो, खूप व्याकुळ होतो. त्याचे डोळे जणू चातक बनून पावसाची वाट बघत आहेत असं कवी इथे सांगत आहेत. आता पेरणी झाल्यावर जर पाऊस पडला नाही मुलांनो तर पीक येणार नाही आणि शेतकऱ्यांचं मग खूप मोठं नुकसान होतं. त्यांना दुबार पेरणीला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे शेतकरी धूळ पेरणी झाल्यावर अगदी चातकासारखी पावसाची वाट बघत असतो. पुढील लाईन्स. कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आलेले आभूट दूर दाटणीला. तर कोरडे नक्षत्र म्हणजे काय, तर पावसाचे दिवस असूनही जर पाऊस पडला नाही तर त्याला काय म्हणतात, कोरडे नक्षत्र म्हणतात. त्यानंतर पूर पापणीला म्हणजेच काय, तर डोळ्यात पाणी येणं, म्हणजे डोळ्यात अश्रू येणं. ओके. आभूट, आभूट म्हणजे ढगाळ आकाश. दूर म्हणजे खूप लांब, दूर. आणि दाटणी म्हणजे दाट किंवा भरून आलेलं. ओके, तर ओळींचा अर्थ बघूयात आता की इथे आपल्याला कवी सांगत आहेत, आपले कवी जे आहेत, कवी आपल्याला इथे सांगत आहेत की पावसाविना कोरडं नक्षत्र गेलं तर मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर येतो. लांबपर्यंत पसरलेल्या ढगाळ आकाशाकडे तो आशेने बघत असतो आणि आता पाऊस पडेल व माझ्या शेतात पेरलेल्या दाण्यानं पीक येईल अशी आशा तो करतो. परंतु ती आशा त्याची मावळते आणि मग काय होतं, त्याच्या डोळ्यात काय येतो, पूर येतो. पापणीला पूर येतो म्हणजे डोळ्यात पाणी येतं. पुढच्या ओळी बघूया. मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले घुमारे. मेघूट म्हणजे काय, तर ढग. इशारा म्हणजे खुणा किंवा संकेत आणि धुमारे म्हणजे नवी पालवी. तर इथे कवी सांगत आहेत की काळ्या पावसाळी ढगांचा संकेत मिळताच मातीचा कणन काय येतो, तरारून येतो असं कवी अशोक कोळी सांगत आहेत. मातीलाही वाटतं की आता आपण पाऊस पडणार असे शेतकऱ्यालाही आशा वाटते. त्याप्रमाणे मातीलाही वाटत असते की आकाशात काळे ढग जमले आहेत आणि आता पाऊस पडणार आणि पेरलेल्या दाण्यांना नवी पालवी फुटणार. आणि खरंच जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या कष्टाचं काय होत असतं, चीज होत असतो. तर अतिशय सुंदर अशी कविता आहे ही. मुलांनो, शेतकरी जगला तर आपण जगू असं म्हटलं का जातो, कारण शेतकरी शेतात धान्य पिकवतो, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या गरजा काय होतात, पूर्ण होतात. तर अशा प्रकारे या कवितेत कवीने आपल्याला शेतकऱ्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहे. अतिशय सुंदर अशी कविता आज आपण बघितली. आय होप यू अंडरस्टँड इट. तेव्हा पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.